महाराष्ट्र पर्व न्यूज, बातमी सर्वांच्या विश्वासाची। गेल्या वर्षभरापासून सांगोल्यातील पोलीस आणि महसूल अधिकारी हे राजकीय दबावापोटी एकतर्फी कामकाज करीत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे येत आहेत। अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कामे केल्यास थेट खुर्चीत जाऊन जाब विचारला जाईल। जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये। जर आमचा संयम सुटला तर सोलापूर जिल्ह्यातील जनता काय आहे हे त्यांना कळेल, अशा शब्दात माढा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोल्यातील अधिकाऱ्यांना सज्जड दम दिलाय। सांगोला तालुक्यातील महूद येथे शेकापच्या मेळाव्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आले असता त्यांचे जेसीबीने फुले उधळीत जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी शेकापचे नेते आणि सांगोला विधानसभेचे इच्छुक असणारे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची जोरदार मिरवणूक काढण्यात आली। यावेळी काँग्रेसचे माजी आमदार रामहरी रुपणवर यांच्यासह शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेकापनं आज महूद येथे केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे। सांगोला तालुक्यात अधिकारी एकतर्फी कामे करीत असल्याच्या तक्रारी यावेळी भाषणात शेकाप कार्यकर्त्यांनी सांगताच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोल्यातच अधिकाऱ्यांना सज्जड दम भरत राजकीय द्वेषाने कामे केल्यास आमचा संयम सुटेल असा इशारा दिला। यावेळी नको झाडी डोंगर, नको शिमला गुवाहाटी, आमच्या गणपतराव आबांचे सांगोलाच भारी अशा जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी महूद परिसर दणाणून सोडला होता। महूद येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भव्य आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात महूदकरांनी पारंपरिक वाद्य हलग्या वाजत 20 जेसीबीतून पुष्पवृष्टी व फटाक्यांच्या आतिषबाजीने आपली ताकद दाखवून दिली। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शेकाप नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी या मेळाव्यात सांगोला विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे।